गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या गोवा भेटीवर दाखल झाले। येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उद्धव यांनी या दौऱ्याची सुरुवात मिरामार येथील स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचं दर्शन घेऊन केली। विमानतळावर उतरल्यानंतर उद्धव ठाकरे थेट मिरामारच्या दिशेने रवाना झाले। तिथं त्यांनी भाऊसाहेबांच्या समाधी स्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केलं। भाऊसाहेबांच्या समाधीला नमन केल्यानंतर त्यांनी परवरीतील संत गाडगे महाराज सभागृहाकडे प्रयाण केलं। तिथं त्यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। भाजप हा सत्तांध पक्ष असून सत्ता आली की त्यांना काहीही दिसत नाही असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलाय। गोवा विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे गोव्यात दाखल झालेत। यावेळी पणजीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। भाजप हा सत्तांध पक्ष आहे, सत्ता आली की भाजपला काहीही दिसत नाही। गरज पडेल तेव्हा भाजपसाठी शिवसेना मित्र आणि गरज नसेल तर शत्रू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला। त्या कार्यक्रमात आपले पंतप्रधान असे म्हणाले की 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला। 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला। आपण आपली साधी भोळी बाबडी माणसं, तेव्हा ती सगळी मोठी माणसं आपण साधी माणसं। आपण साधी माणसं काय म्हणतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला। बरोबर बोलतो पटते की नाही तुम्हाला? आणि मग जगामध्ये जुने मित्र शोधण्यापेक्षा देशामध्ये जे जुने मित्र तुमचे होते त्यांच्याशी तुम्ही जसे वागलात ते बघितल्यानंतर तुमचे बाहेरचे जुने मित्र काय, नवीन मित्र काय मैत्री ठेवतील तुमच्याशी? मित्र कशावरून टिकतो, कशावरून ठरतो? तुम्ही वृत्ती तुमची काय दाखवता? गरज असेल तेव्हा मित्र आणि गरज भागली तर शत्रू। हे असं नातं कधी मित्रत्वाचं टिकू शकत नाही। कोणी असा मित्र म्हणून स्वीकारू शकत नाही। तेच आज भाजपचं झालेलं। महाराष्ट्रामध्ये आपली युती आहे, जरूर आहे, कशी चालली हेही तुम्हाला माहिती आहे। अनेकदा असं वातावरण केलं जातं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना युती सरकारमध्ये आहे की नाही, कारण सत्तेमध्ये सुद्धा आहे आणि विरोधी पक्षाचंही काम करतात। काय करणार? तिथे विरोधी पक्षाचं काही शिल्लकच राहिलेलं नाही। मराठी आमची माय आणि कोकणी आमची मावशी आहे। शिवसेना आणि कोकण हे घट्ट असं नातं आहे, वज्रमूठ आहे। आम्ही वेलिंगकरांशी मैत्री करून पुढे जाऊ। गोव्यात सत्तेत शिवसेनाच असेल असा विश्वास आहे उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला। मराठी म्हटल्यानंतर मराठी आमची माय आहे आणि कोकणी आमची मावशी आहे। 2 सख्या बहिणी आहेत त्या। माय मराठी आणि आमची कोकणी। हा इथून सुरुवात झाली की सगळा कोकणी पट्टा आहे, कोकण पट्टा आहे। आणि शिवसेना आणि कोकण हे जे काही घट्ट नाते तुम्हाला सगळं वेगळं काही सांगत नको। इकडे सुद्धा कोकणामध्ये सगळे खासदार बसलेले, दीपक तुम्ही कोकणामध्ये कोकणी इकडे बांधव आहे तुम्हाला। ही जी काय आपली एकजूट आहे, वज्रमूठ आहे, ती झाल्यानंतर असंही आम्ही म्हणत नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत, जरूर आहोत। हा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा हिंदुत्वाचा आहेच, पण हातामध्ये भगवा झेंडा घेतल्यानंतर नुसतं जो समोर दिसेल त्याला मार असं नाही। दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे आम्हाला शिकवलेलं नाही। हे होते माझे ओके काय होते? कारण जर का आपल्या विचाराची साम्य असेल, मराठी भाषेत हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात आणि आमच्या मनामध्ये आणि एकूण गोव्याबद्दल जर का भावना सारख्या असतील तर मी तर म्हणेन मी वेलिंगकरांना पाठिंबा देईन। मी वेलिंगकरांच्या सोबत विधी करून या ना। आमची अशी काही इच्छा नाही की सगळ्या गोष्टी आम्हालाच पाहिजे, हा नुसती खाता सुटले अशी शिवसेना नाही की हे पण तुझं तेही माझं, माझं तेही माझं, त्याचं तेही माझं नाही। या आपण एकत्र येऊया, पुण्या गोविंद घेऊया। कारण जे काय उद्या मिळणार आहे त्यांचे आपण सांगितलं की शिवसेनेचे आमदार असतील, शिवसेनेचे मंत्री असतीलच, असणारच। कदाचित कोणी येतील शिवसेनेमध्ये, येतील। आणि जर का नाही आले तर मी या सर्वसामान्यांमधून मंत्री करून टाकतो, एवढी ताकद आहे शिवसेना।